सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि वादग्रस्त विषय म्हणजे मराठा आरक्षण। गेल्या 2 वर्षांपासून या विषयाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मोठा उलटफेर केला। आपल्या आंदोलनास सुरुवात केल्यापासून मनोज जरांगे यांनी भाजपला, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं। मात्र महायुती सरकारने मराठा समाजाला मारहाण केली अशी टीका करून मनोज जरांगे यांनी आपण आजही सरकारच्या विरोधात आहोत असं स्पष्ट केले। सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि वादग्रस्त विषय म्हणजे मराठा आरक्षण। गेल्या 2 वर्षांपासून या विषयाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मोठा उलटफेर केला। मराठा समाजाला ओबीसी समाजातूनच आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे। राज्य सरकारने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना आखल्या, मराठा समाजाला आरक्षण दिले, तरीही मनोज जरांगे यांचं समाधान झालेलं नाही। रोज नवनवीन मागण्या त्यांच्याकडून केल्या गेल्या आणि अखेरीस आपल्याला ओबीसी समाजातूनच आरक्षण मिळालं पाहिजे, अन्य कोणतीही तडजोड आपण करणार नाही अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतली। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला आणि मध्य महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला। आता विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर कार्यरत होण्याची शक्यता आहे। दसऱ्याच्याच दिवशी जरांगे यांनी नारायणगड येथे विराट मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी जरांगे यांच्या घरी हजेरी लावून त्यांच्याशी चर्चा केली। यात उदय सामंत, इम्तियाज जलील, राधाकृष्ण विखे पाटील अशा बड्या नेत्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं। आपल्या आंदोलनास सुरुवात केल्यापासून मनोज जरांगे यांनी भाजपला, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं। राज्याच्या एका मुख्यमंत्र्याला काळ्या करण्याची सवय आहे अशा टीकेने त्यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं। त्यानंतर वेगवेगळ्या व्यासपीठांवर त्यांनी फडणवीस आणि भाजप यांना विशेषत्वानं लक्ष्य केलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माणुसकी असलेले नेते असून ते मराठा समाजाला न्याय देतील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। उद्धव ठाकरे, शरद पवार या नेत्यांबद्दल मनोज जरांगे यांनी आतापर्यंत एकही शब्द उच्चारलेला नाहीये। जरांगे यांच्या रडारवर संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस असल्याचं गेल्या 2 वर्षांमध्ये वारंवार दिसून आलं। 2 दिवसांपूर्वी महायुतीची पत्रकार परिषद झाली। यात राज्य सरकारने मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी केलेल्या विविध योजनांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। मात्र महायुती सरकारने मराठा समाजाला मारहाण केली अशी टीका करून मनोज जरांगे यांनी आपण आजही सरकारच्या विरोधात आहोत असं स्पष्ट केलं। मराठा समाजाला आरक्षण न देता आचारसंहिता लागल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे। मराठे भाजपचा पराभव करतील आणि जे भाजपच्या बाजूने उभे राहतील ते मराठे असणार नाहीत असं विधान सुद्धा त्यांनी केलं। मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळणार नाही हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी यापैकी एकाही पक्षाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल असं विधान केलेलं नाही। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर असलेल्या आरक्षणाचा लाभ घ्या, ओबीसीतून आरक्षणाच्या मागे लागू नका असा सल्ला मराठा समाजाला दिलाय। बापजात्याची जात मराठा असेल तर पोराची जात कुणबी कशी होईल असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता। पण म्हणून जरांगे यांनी यापैकी एकाही नेत्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिलेली नाही। भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे जरांगे यांच्या टार्गेटवर का आहेत हे महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं आहे।